Welcome student. In previous lecture we have already completed the cranial nerves, that means the nerves which are arises from brain, that is a part of peripheral nervous system. Today we will start with the second part of peripheral nervous system, and that is the spinal nerves. So we know that the peripheral nervous system, consists of or made up of the nerves which are arises from the brain, and it also consists of or made up of the nerves which are arises from the spinal cord. So today we will start with the nerves which are arises from or originate from spinal cord. आधीच्या लेक्चरला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम बद्दल बोललो. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये नर्व्स असतात, क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. क्रॅनियल नर्व्स बद्दल आपण बोललो की ब्रेन पासून निघालेल्या साधारणतः 12 पेयर्स आहेत क्रॅनियल नर्व्हच्या, त्या आपण लास्ट लेक्चरला अभ्यासल्या. आणि आजच्या लेक्चरला आपण स्पायनल कॉर्ड जो आपला, ह्या स्पायनल कॉर्ड पासून जे काही लॅटरली निघालेल्या नर्व्स आहेत, या नर्व्हचा आपण अभ्यास करणार आहोत. सो द स्पायनल नर्व्स means the nerves which are originated from the spinal cord. So these are originated from spinal cord. Now, second point. There are about 31 pairs of spinal cord. All these 31 pairs of spinal nerves, they are mixed in nature, or they are mixed type. So, about 31 pairs of spinal nerves, they are originated from the spinal cord laterally, and all they are of mixed type. All that 31 spinal nerves, they are of mixed type, and they provide two-way communication between spinal cord, upper and lower limb, trunk and neck. They provide two-way communication between spinal cord, upper and lower limb, neck and trunk. Clear? So, स्पायनल नर्व्स म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून निघालेल्या नर्व्सला आपण स्पायनल नर्व्स म्हणतो. बरोबर? किती आहेत त्या? तर 31 पेयर. आणि ह्या 31च्या 31 पेयर कशा आहेत? तर सगळ्याच्या सगळ्या मिक्स्ड आहेत. म्हणजे त्या सेन्सरी आणि मोटॉर टू-वे कम्युनिकेशन त्या करणाऱ्या नर्व्स आहेत. आणि म्हणून ह्या ज्या स्पायनल नर्व्स आहेत, they provide the two-way communication between the spinal cord, upper, lower limb, neck आणि trunk. ह्यांच्यामध्ये two-way communication प्रोव्हाइड करायचं काम ह्या स्पायनल नर्व्स करतात. ठीक आहे. आता स्पायनल नर्व्स ज्या 31 आहेत, त्याचं ग्रुपिझम केलेलं आहे बॉडीमध्ये. ते कसं आहे पहा. त्याचे काही ग्रुप्स केलेले आहेत. सो फर्स्ट ग्रुप्स ऑफ स्पायनल नर्व्स पहा काय ते. ग्रुप, त्याच्यानंतर नंबर ऑफ पेयर्स, ग्रुप, the number of pairs.
आणि ओरिजिनेटेड फ्रॉम और रिजन ऑफ ओरिजिन काही म्हणा रिजन ऑफ ओरिजिन. तर ह्या ज्या 31 पेअर निघतात त्यापैकी त्याचा पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपला म्हटलं जातं सर्वायवल. नंबर ऑफ पेअर किती असतात सर्वायवल ग्रुप पासून तर त्या असतात 8 म्हणजे C1 to C8. आणि रिजन ऑफ ओरिजिन कुठलं आहे तर ते आहे नेक. पहिला ग्रुप कुठला आहे सर्वायवल. नंबर ऑफ पेअर्स किती निघतात त्याच्यापासून तर त्या असतात 8 C1 to C8. आणि रिजन ऑफ ओरिजिन कुठलं आहे तर रिजन ऑफ ओरिजिन आहे त्याचं ते म्हणजे नेक. आता दुसरा ग्रुप पहा थोरॅसिक. थोरॅसिक पासून नंबर ऑफ पेअर किती ओरिजिनेट होतात तर ते असतात 12 मीन्स T1 to T12. आणि कुठून निघतात तर त्याचं रिजन तुम्हाला माहिती आहे दॅट इज द थोरॅक्स. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट थर्ड ग्रुप लंबार रिजन. लंबार रिजन मधून किती पेअर्स निघतात नर्वच्या स्पायनल नर्वच्या त्याचा नंबर असतो 5 L1 to L5. आणि लंबार रिजन म्हणजे लंबार पोर्शन ज्याला तुम्ही म्हणता किंवा त्याच पोर्शन लंबार रिजन कमरेचा पोर्शन असं म्हणा. त्याच्यानंतर पुढचा आहे सॅक्रल रिजन चौथा पॉइंट. सॅक्रल रिजन पासून पण किती नर्व्ह निघतात तर त्या 5 असतात S1 to S5. ठीक आहे. आणि ह्याचं जे रिजन आहे ते रिजन आहे पेल्विस. एक्सप्लेन करते मी नंतर. आणि शेवटचा जो आहे दॅट इज द कॉकिजियल रिजन. आणि कॉकिजियल रिजन पासून किती नर्वच्या पेअर निघतात तर ती असते 1 कॉकिजियलचं CO आणि 1 आणि कॉकिजियल रिजन मध्ये कॉकिस. काय पाहतोय आपण तर ह्या स्पायनल नर्व्स किती आहेत 31 आहेत. सगळ्याच्या सगळ्या मिक्स्ड आहेत बरोबर. मिक्स कशा आहेत ते शिकताना मी सांगते. त्या कशा डिवाइड झाल्या पहा तर त्याचे ग्रुप झालेले सर्वायकल रिजन मधून त्या 8 पेअर निघतात. थोरॅसिक रिजन मधून 12 पेअर निघतात. लंबार रिजन मधून 5 पेअर निघतात. सॅक्रल रिजन मधून 5 पेअर निघतात. आणि कॉकिजियल रिजन मधून किती पेअर निघतात तर त्या निघतात 1 बरोबर. आता हे कशावरून ठरलेलं आहे तर सर्वायकल रिजन म्हणजे नेक रिजन. नेक रिजन मध्ये ऍक्च्युअली मणके असतात आपल्या 7 पण त्याच्यापासून निघालेल्या क्रॅनियल नर्वचा नंबर असतो सॉरी त्याच्यापासून निघालेल्या स्पायनल नर्वचा नंबर असतो 8 बरोबर नेक पासून. म्हणून C1 to C8. थोरॅसिक रिजन मध्ये आपल्या 12 मणके आहेत. थोरॅक्स म्हणजे छातीचा पोर्शन. आणि ह्या 12 पासून 12 पेअर निघतात म्हणून T1 to T12 आणि त्याचं रिजन आहे थोरॅक्स. त्याच्यानंतर मणक्यांचा पोर्शन जर तुम्ही बघितला तर लंबार रिजन म्हणजे कमरेचा पोर्शन थोरॅक्स नंतरचा. त्याच्यामध्ये लंबार व्हर्टिब्रा असतात 5 आणि 5 मणक्यांच्या पासून 5 अशा ह्या 5 पेअर निघतात L1 to L5 कमरेच्या पोर्शन मधल्या. नंतर सॅक्रल रिजन. सॅक्रल रिजन म्हणजे सॅक्रल नावाचा आपला एक बोन आहे मोठं माकडहाड म्हणतात मराठीत त्याला. आणि हे बोन 5 सॅक्रल व्हर्टिब्रे एकत्र येऊन तयार झालेलं बोन आहे. आणि त्या 5 मधून प्रत्येक एक म्हणजे त्या सुद्धा किती निघतात 5. आणि तो जो रिजन आहे तो पेल्विस रिजन आहे अगदी खालचा पोर्शन. आणि त्याच्यानंतर त्या सॅक्रमला अटॅचमेंट असतात
त्याला कॉकेशियन म्हणतात. मात्र त्याच्यापासून निघालेली क्रॅनियल नर्वची पेअर असते एकच, म्हणून तिथं मी कॉकेक्स टाकला. ठीक आहे. म्हणजे पहा 8, 12, 5, 5 आणि 1. 5 आणि 5 10, 10 10 20, 20 आणि 2 22, 22 आणि 8 30, 30 आणि ही 1 31. अशा टोटल किती पेअर निघतात? तर 31 पेअर हा त्याच्यापासून निघतात. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा पोर्शन आपल्याला शिकायचा तो हा. किती ते आपल्याला माहित झालं की 31 पेअर कशा निघाल्या, कुठून निघाल्या, त्याचा ग्रुप काय आहे, त्याचं ओरिजिन काय आहे हे आपण पाहिलं. परत एकदा रिव्हिजन करू आपण त्याची. आता सर्वायवल रिजन म्हणजे मानेचा पोर्शन. मानेच्या पोर्शन मधून निघालेल्या स्पायनल नर्वची संख्या असते 8 पेअर. नंतर छातीचा पोर्शन म्हणजे थोरॅक्स. थोरॅसिक रिजन मधून किती पेअर निघतात? तर त्या असतात 12 पेअर. त्याच्यानंतरचा पोर्शन येतो तो लंबार रिजन, कमरेचा पोर्शन. त्याच्यापासून क्रॅनियल नर्वच्या किती पेअर निघतात? तर त्या असतात 5. त्याच्यानंतर सॅक्रल रिजन असतो, सॅक्रम. त्याच्यापासून सुद्धा 5 पेअर स्पायनल नर्वच्या निघतात. आणि सगळ्यात शेवटी कॉकेशियन रिजन आहे, त्याच्यापासून फक्त एकच स्पायनल नर्वची पेअर निघते. लक्षात आलं? अशा टोटल स्पायनल नर्व्स किती आहेत? तर त्या असतात 31 पेअर. आता पेअर कशा? तर जशी इकडून निघालेली आहे तशी ह्या साईडनी पण असेल, म्हणून त्याला आपण पेअर म्हणतो. लॅटरली निघतात त्या. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो म्हणजे टिपिकल स्पायनल नर्व फॉर्मेशन. जसं आता आपण सारखं म्हणतोय त्या मिक्स्ड आहेत, त्या मिक्स्ड आहेत. मिक्स्ड आहेत म्हणजे काय हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व. So we know that all the spinal nerves are of mixed type. All they are mixed type. Means they are made up of both types of neuron, that is the sensory neuron and also the motor neuron. So they are known as a mixed type. So all spinal nerves, they are mixed type, as they are made up of sensory and motor neuron. They are made up of sensory and motor neuron. Now, we know that this is the TS of spinal cord. Clear? That is, here is the central canal, then this is the H-shaped gray matter, this is the white matter, these are the dorsal horns, these are the ventral horns, and these are the dorsal root, and these are the ventral roots. Now, from dorsal horn, that dorsal horn come out of the spinal cord and they forms dorsal root. Clear? Now, the dorsal root, it shows a dorsal root ganglion. So, next point is dorsal root shows dorsal root ganglion. Clear? Now, this dorsal root, it consists of sensory neurons. It consists of sensory neuron. Actually, the cell body of that sensory neuron, that is present in the dorsal root ganglion. So next point is the cell body present in the dorsal root ganglion, and the axon of that sensory neuron that enters into the
dorsal horn. Clear? Means dorsal horn gives dorsal root. When that horn come out of the spinal cord, it is known as a dorsal root. That dorsal root consists of what? It consists of or made up of sensory neurons. Actually, the cyton of sensory neuron, it is present in the dorsal root ganglion, and axon enters into the dorsal horn or the gray matter. Clear? Now the ventral root. That ventral horn, it gives the ventral root. That ventral root, it is made up of or it consists of motor neuron. Clear? But there is no root ganglion on the ventral root. Ventral horn, it gives the ventral root here and here. There is no ventral root ganglion, and such a ventral root, it is made up of or consists of motor neurons. Now, the next point is this dorsal root and ventral root unite in the neural canal of vertebral column and form a spinal nerve. So next point is dorsal and ventral root unite in the neural canal of vertebral column and forms spinal nerve. Is it clear? This dorsal root and this ventral root, it unite in the neural canal of vertebral column and then it forms spinal nerve. पहा लक्षात येते काय काय सांगितलं मी इथं की सगळ्या स्पायनल नर्व्स ह्या मिक्स्ड आहेत, बरोबर. मग आता आपण म्हणतोय की त्या कशा तयार होतात. मिक्स्ड आहेत ह्या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे की त्या मोटार आणि सेन्सरी अशा दोन्ही पद्धतीच्या न्यूरॉननी बनलेल्या आहेत. टू वे कम्युनिकेशन आहे, मग त्या मिक्स्ड आहेत. मग डॉर्सल हॉर्न, ही डॉर्सल साइड, आता हे शिकवून झालंय तुम्हाला. डॉर्सल हॉर्न जेव्हा स्पायनल कॉर्डच्या बाहेर येतो तेव्हा त्याला आपण डॉर्सल रूट म्हणतो. इकडे एक डॉर्सल रूट बाहेर आलं, इकडून पण डॉर्सल रूट बाहेर आलं. डॉर्सल रूट वरती डॉर्सल रूट गॅंग्लियॉन प्रेझेंट असतात, बरोबर. आणि हे डॉर्सल रूट सेन्सरी न्यूरॉननी तयार झालेले. कोण आहेत त्याच्यात? सेन्सरी न्यूरॉन, म्हणजे जे सेन्सरी इनपुट तुमच्या सेन्सरी ऑर्गन कडून स्पायनल कॉर्ड कडे आणणार आहे, बरोबर. आता त्या सेन्सरी न्यूरॉनची सेल बॉडी किंवा सायटॉन हा ह्या डॉर्सल रूट गॅंग्लियॉन मध्ये असतो आणि एक्झॉन इथं आत गेलेला असतो, बरोबर. म्हणजे ह्या रूट मध्ये सगळे कोण आहे? सेन्सरी न्यूरॉन आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता वेंट्रल रूट बद्दल बोलू. वेंट्रल हॉर्न पासून वेंट्रल हॉर्न स्पायनल कॉर्डच्या बाहेर आला की त्याला तुम्ही काय म्हणता? वेंट्रल रूट म्हणता, बरोबर आहे. वेंट्रल रूट वरती मात्र वेंट्रल रूट गॅंग्लियॉन नसतो. आता ह्या वेंट्रल रूट मध्ये कुठल्या पद्धतीचे न्यूरॉन असतात? तर त्याच्यामध्ये मोटोर न्यूरॉन असतात, म्हणजे जे इम्पल्स तुमच्या स्पायनल कॉर्ड कडून ऑर्गन कडे कॅरी करतात. डॉर्सल रूट मध्ये सेन्सरी न्यूरॉन, वेंट्रल रूट मध्ये मोटोर न्यूरॉन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढे मी काय सांगितलं की हे डॉर्सल रूट आणि हे वेंट्रल रूट युनाइट होतं एकमेकांना. कुठे? इन द न्यूरल कॅनॉल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. आता न्यूरल कॅनॉल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम हा शब्द लक्षात आला का? पहा, तुम्हाला सगळ्यांना हे माहितीये की व्हर्टिब्रल
कॉलम म्हणजे आपल्या मणक्यांची माळ आहे, बरोबर आहे. आणि ह्या मणक्यांच्या माळेमध्ये मणक्याला जे स्पेस आहे त्याला आपण न्यूरल कॅनॉल म्हणतो. आणि ह्या न्यूरल कॅनॉल मधून आपला स्पायनल कॉर्ड जातो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग स्पायनल कॉर्ड त्याच्यामधून गेला म्हणजे कसं सांगता येईल हे आपल्याला. पहा की समजा मी इथं असं म्हणाले, इथं लक्ष द्या थोडस. समजा हे आपले मणके असं आपण म्हणू 33 असतात रिंग लाईन, बरोबर. त्याच्यातून कोण गेला, हा स्पायनल कॉर्ड गेला, बरोबर. आता ह्या स्पायनल कॉर्डना डॉर्सल रूट आहे, व्हेंट्रल रूट आहे. हे दोन्हीही रूट ह्या न्यूरल कॅनॉल मध्येच असं एकमेकांना जोडणार आणि जोडून ते काय तयार करेल, तर स्पायनल नर्व फॉर्मेशन करेल. म्हणजे ऍक्च्युअली स्पायनल नर्व फॉर्मेशन कुठे होतं, तर त्या मणक्याच्या आतमध्येच, म्हणजे जो न्यूरल कॅनॉल असतो, स्पेस असतो, त्याच्यामध्ये ते स्पायनल नर्व फॉर्मेशन होतं. आता एक लक्षात घ्या, स्पायनल नर्व ही मिक्स काय, तर ती तयार कशी झाली आहे, युनियन ऑफ डॉर्सल अँड व्हेंट्रल रूट. मग डॉर्सल रूट मध्ये कोण आहेत, सेन्सरी न्यूरॉन आहे. व्हेंट्रल रूट मध्ये कोण आहे, मोटार न्यूरॉन आहे. म्हणजे सेन्सरी नर्व मध्ये काय काय आलं, सेन्सरी न्यूरॉन पण. म्हणजे स्पायनल नर्व मध्ये काय काय आलं, तर सेन्सरी न्यूरॉन पण आले आणि मोटार न्यूरॉन पण आले. म्हणून तयार होणारी स्पायनल नर्व कशी असते, मिक्स असते. लक्षात आलंय. आता ठीक आहे, ही तयार झाली. तयार कुठे झाली, ह्याच्या न्यूरल कॅनॉल मध्ये. आता तयार झाल्यानंतर पुढचं महत्वाचं आहे, आफ्टर फॉर्मेशन ऑफ दॅट स्पायनल नर्व that emerge out or come out through the intervertebral foramina, that come out that spinal nerve come out through intervertebral foramen. आता इंटरवर्टिब्रल फोरामेन मधून ती बाहेर येते असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे कसं पहा, आताच मी तुम्हाला सांगितलं की ही मणक्यांची माळ आहे आपली, बरोबर. 33 आहेत म्हणून सांगितलं. त्याच्यामधून हा आपला स्पायनल कॉर्ड गेला. स्पायनल कॉर्ड जाताना स्पायनल नर्व फॉर्मेशन मात्र इथं झालं, असं. ही स्पायनल नर्व. आता हिला बाहेर यायचंय. ही कशी बाहेर येईल, ह्या कडक पोर्शन मधून तर हाडांच्या येणार नाही ती बाहेर. मग हे जे दोन मणके आहेत, ह्या मणक्यांच्या मध्ये स्पेस असतं आणि दोन मणक्यांच्या मध्ये ते स्पेस आहे. म्हणून हे जे स्पेस असतं, इथं असणारं, इथं असणारं हे स्पेस, हे स्पेस, ह्या स्पेसला काय म्हटलं जातं, इंटरवर्टिब्रल फोरामेन. आणि मग ही स्पायनल नर्व ह्या इंटरवर्टिब्रल फोरामेन मधून काय होते, बाहेर होते. आणि बाहेर आल्यानंतर इट इज डिवायडेड इनटू द 3 ब्रांचेस. सो actually spinal nerve formation takes place in the neural canal of vertebral column. Then that spinal nerve come out through the intervertebral foramina and then it is divided into the 3 branches. 3 branches. And that branches are, so first is known as a ramus dorsalis. First is known as a ramus dorsalis. That ramus dorsalis, it innervate or say the nerves
to the dorsal side muscles and skin. Then the second one is known as the ramus ventralis. Is innervate the nerves to the ventral and also lateral side muscles, skin, organs, etc. And this ramus ventralis is largest branch. It is a largest of three. That is the largest. And the third one is known as the ramus communicans. Third one is known as what? Ramus communicans. And that ramus communicans is the smallest branch. It is the smallest branch and it adjoins with sympathetic ganglion, which is a part of autonomous nervous system. It adjoins with sympathetic ganglion. These ramus communicans is the smallest branch and given out from first thoracic up to third lumbar. Given out from first thoracic up to third lumbar. लक्षात येते का? इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं स्पायनल नर्व फॉर्मेशन हे न्यूरल कॅनॉल मध्ये होतं. आता स्पायनल नर्व तयार झाल्यानंतर इंटरव्हर्टिब्रल फोरामिना मधून इकडून एक स्पायनल नर्व बाहेर असेल, इकडून एक येईल म्हणजे ती पेअर झाली. बाहेर आल्यानंतर ती 3 पार्ट मध्ये 3 ब्रांचेस मध्ये डिवाइड झाली. पहिली ब्रांच आहे रॅमस डॉर्सालिस. शॉर्ट असते, फार काही मोठी नाहीये ती डॉर्सल साइडला असणाऱ्या मसल्सला आणि डॉर्सल साइडला असणाऱ्या स्किनला जाते. त्याच्यानंतर पुढची ही जी मोठी ब्रांच तुम्हाला दिसतेय हिला म्हणतात रॅमस वेंट्रालिस. ही तुमच्या अशी पाठीमागून व्हेंट्रल साइडला येते, पुढच्या बाजूला येते. व्हेंट्रल साइडला असणाऱ्या मसल्स, स्किन, तिथल्या ऑर्गनला ती नर्व सप्लाय करते. तसंच लॅटरल साइडला सुद्धा असणाऱ्या ऑर्गन्स असतील, मसल्स असतील, त्याला ती इनर्वेट करते, त्याला ती जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या तिन्हीपैकी लार्जेस्ट कोण आहे तर लार्जेस्ट आहे रॅमस कम्युनिकन्स. बरोबर. आणि ही जी छोटी ब्रांच दिसतेय हिला म्हणतात रॅमस कम्युनिकन्स. तिला म्हणतात रॅमस कम्युनिकन्स. पहा मी परत एकदा सांगते. रॅमस डॉर्सालिस डॉर्सल साइडला असणाऱ्या मसलला आणि स्किनला जाते. रॅमस वेंट्रालिस ही मोठी ब्रांच असते, लार्जेस्ट आहे तिन्हीमध्ये. ती वेंट्रल साइडला आणि लॅटरल साइडला असणाऱ्या मसल्स, स्किन, ऑर्गनला जाते. आणि राहिला प्रश्न रॅमस कम्युनिकन्सचा, तर रॅमस कम्युनिकन्स हे तिन्ही मधली स्मॉलेस्ट ब्रांच आहे. या 3 ब्रांच मध्ये सगळ्यात लहान कोण आहे रॅमस कम्युनिकन्स. आणि ही कुठे जोडली जाते तर ती सिम्पथॅटिक गॅंग्लियॉनला जोडली जाते. सिम्पथॅटिक गॅंग्लियॉन म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जे आपण नंतर शिकणार आहोत त्यातला एक पार्ट आहे. ठीक आहे. आणि ही जी स्मॉलेस्ट आहे असं आपण म्हटलो तर ती कुठून निघते. इट इज गिवन आउट फ्रॉम फर्स्ट thoracic अप टू थर्ड लंबार. पहिल्या thoracic पासून निघते ती लंबारच्या थर्ड पर्यंत ती प्रेझेंट असते. लक्षात आलं. दॅट इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्पायनल नर्व नेक्स्ट काय.
लक्षात आलं? कारण त्या डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट युनाइट होऊन तयार होत आहेत. डॉर्सल रूट मध्ये सेन्सरी न्यूरॉन आहे आणि व्हेंट्रल रूट मध्ये मोटॉर न्यूरॉन आहे. लक्षात घ्या. मग खूप वेळेला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की राईट नोट ऑन ऑर डिस्क्राईब द टिपिकल स्पायनल नर्व फॉर्मेशन. मग त्यावेळेला तुम्हाला हे एक्सप्लेन नाही करायचं, टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड एक्सप्लेन नाही करायचं आपल्याला. त्यावेळेला हे रूट कसं एकमेकांना फ्यूज होतं, कुठे फ्यूज होतं, कशी स्पायनल नर्व तयार होते, ती कुठून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतरच्या तिच्या ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत हे तिथं सांगणं तुमच्याकडून अपेक्षित असतं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द स्पायनल नर्व अँड टिपिकल स्पायनल नर्व फॉर्मेशन.